नमस्कार भाऊ, आज आम्ही तुमच्या वीटभट्टीला भेट देण्यासाठी आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन आलोय. या वीटभट्टीचं काम कसं चालतं जरा आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगाल का? पहिला सुरुवात आपण कुठून करूया? सुरुवात आता हे मातीचं काम आहे. सुरुवातीचं मातीचं काम आहे का? आपण तिथे जाऊ शकतो का? चला जाऊ. तो कोळसा जळलेला असते, त्याची राख असते, हा तुसा असते आणि त्यानंतर बाहेर काढायचा. बाहेर काढायचा म्हणजे तो चिखल इकडे तयार होतो. हा, इकडे चिखल तयार. चिखल तयार झाला, बाहेर काढून मग थापायची इटा होत्या तयार. अच्छा का? हा. मग या विटांना सारखा आकार कसा काय आलाय सगळ्यांना? याच्यासाठी काय तुम्ही साचा वगैरे वापरलाय का? साचा असते ना, स्टीलचा साचा असतो. हो का? आमच्या मुलांना दाखवाल का तो साचा? साचा असतो, त्याच्यामध्ये लेवल भरायचा असतो. चिखल तुम्ही तयार करून मग तो चिखल याच्यात भरून सगळा लेवल मध्ये करायचा. मग पूर्ण विटाचा सारखा आकार येते. सारखा आकार. मग अशी किती साचे आहेत तुमच्याकडे? अशी 2 माणसाकडे 2 साचे असते. हो का? 15-20 साचे आहे. 15-20 साचे आहे. म्हणजे बराच वेळ लागत असेल वीट बनवायला. हे लोक रात्रीच्याच थापते इटा. रात्रीचे. मग आता ह्या तयार झालेल्या विटा आहेत, मग ह्या वाळत ठेवल्यात का तुम्ही? हो, याला असं एक घोडं बनवायला लागते. हा, असं घोडं बनवून त्याला 5-6 दिवस ठेवायला लागते. 5-6 दिवस? हो, 5-6 दिवस. एकदम सुकल्यावर भट्टीत घेऊ शकतो आपण. ओके. काय काय केलं सांगा बरं परत. समजला? काय काय टाकलं त्यामध्ये? चिखल बनवायला काय टाकलं? माती. अजून कोळसा टाकला. आणखी तुसा. हा, आणखी रेबीट. काय तो काय प्रकार आहे रेबीट? तो कोळसा, जळलेला कोळसा असते ना, त्याचा पावडर असतो. ओके, समजलं सगळ्यांना? मग ते चिखल तयार झाल्यानंतर काय केलं? कशामध्ये बनवल्या? साच्यामध्ये बनवून त्या काय करत ठेवलेत? सुकत ठेवल्यात. किती दिवस सुकवणार आहेत विटा? 5-6 दिवस. ठीक आहे. मग आता 5-6 दिवसांनी मग नंतर तुम्ही काय त्याची प्रोसेस करणार आहात? ती माणसं आहे बाया बसलेली, हा हा, ते लोक वाहून भट्टीवर नेते. ही समोर भट्टी का? समोर भट्टी, अशी भट्टी तयार होते. चला. आता हे पेटायचं काम चालू आहे. याचा हा, आपलं ते सुकं घोडं होतं ना, ते भट्टीत टाकलं. आता हे पेटायचं काम चालू आहे. हा हा. आता याच्यात हे बघा कोळसा टाकायला लावला. हा, तो कोळसा बघा कशा प्रकारे टाकतात. थोडे पुढे या तर तुम्हाला दिसेल. कोळसा टाकायला लावला. म्हणजे आता हे किती थर लावणार तुम्ही? याच्यात 4 थर येते. 4 डबल थर कोळसा येते. अजून वरती कोळसा येते. हा, म्हणजे प्रत्येक 4. हे थोडस इकडे व्हा, तिथे गरम आहे. हा, इकडे व्हा. प्रत्येक 4 थरानंतर कोळसा टाकावा लागतो का? हो. हा कोळसा कोणता वापरता? आपला लाकडाचा कोळसा आहे का? कुठला कोळसा आहे? चंद्रपूर कोळसा आहे, पण त्याला दगडी कोळसा म्हणतात, बरोबर? दगडी कोळसा नाही, स्टीम कोल आहे. स्टीम कोल आहे का? कोल आहे. तो एक आमच्या मुलांना 1-2 दाखवाल का हातात देऊन? हा स्टीम कोल आहे. बघा, हा आपल्या लाकडाचा तयार होणारा कोळसा आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळा कोळसा आहे. याला स्टीम कोल बोलतात. काय बोलतात? खदानीचा माल असतो. बघा, दाखवा कोळसा कसा दिसतोय तुम्हाला हातात. दगडासारखाच आहे ना? ते पहा कसे रस्ते आहेत बघा, कसा कोळसा. त्याला छोटी भट्टी आहे. 15-20 दिवस जातील. 15-20 दिवस म्हणजे ही वीट भाजावी लागते का? हो, भाजायला 15-20 दिवस. इथं तयार झाले समजा. हा हा, बघायचे असेल तर हळूच या, इथे गरम आहे. इकडून या, ह्या बाजूने. हा, मग तुम्हाला थंडी वाजते ना, मग शेकला. हे पहा, तयार झालेली वीट पहा भाजल्यानंतर. त्याचा रंग बघा, ह्या विटेचा रंग आणि भाजलेल्या विटेचा रंग कसा दिसतोय तुम्हाला? लाल. आणि त्या विटेचा रंग माती कलर आहे की नाही? आणि तयार झाल्यानंतर लाल रंगाची वीट, त्याला लाल रंग वापरला का त्यांनी? मग लाल कसं काय झाली? भाजलं. हा, भाजल्यामुळे ती लाल झाली.
मग त्याला आता म्हणजे हे कुठून देता आग्नी कुठून देता म्हणजे ते पेटवायला आतला कोळसा? हे बघा लाकडा ठेवलेले आहे इथं. एक मिनिट सरकार. हा इथे लाकडं असं सगळ्या बाजूने आहेत का ही लाकडं? हा 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 मग ती लाकडं पेटून मग डायरेक्ट होते. डायरेक्ट होतं का? आपोआप पेटत जाते. अरे वा बघा कसं टेक्निक आहे ना. कसं टेक्निक आहे तुम्हाला बघितलं का? हा? इकडे 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 त्यांच्याकडे बघायचं. नमस्कार. नमस्ते सर, तुमचे नाव काय? माझं नाव संजय भाई प्रजापती आहे. तुमचे गाव कोणते? आमचा गाव गुजरात, भावनगर डिस्ट्रिक्ट. ओके. विटा थापण्याचा व्यवसाय तुम्ही केव्हापासून सुरू केला? आमचा व्यवसाय विटा थापायचा बरेच वर्षापासून आहे. 40-45 वर्ष आमचे वडील पण हेच करत होते. तुम्ही विटा बनवण्यासाठी कोणकोणते वापर करता? काय साहित्य तुम्ही विटा थापायला हे घमेला, पावडा, टिकाम, सास सगळं वापरायला लागते. तुम्ही माती वापर कुठली करता? माती आपण बाहेरून आणायला लागते. माती असं कोणाचा शेत घ्यायचा डायरेक्ट असं जशी भेटली तशी. विटावर हे नाव कोणते आहे? विटावर हे KBK मार्क आहे यो. आणि तो पहिल्यापासून यो म्युन्सिपाल्टी म्हणजे पहिल्यापासून यो पास झालेला मार्क आहे म्हणून हात चालते. वीट भाजण्यासाठी काय वापरतात? वीट भाजायसाठी आपल्याला कोळसा वापरायला लागते. इम्पोर्टेड कोळसा, ऑस्ट्रेलियाचा कोळसा असतो तो पण वापरायला लागतो. आणि असा पावडर, राखाचा पावडर पण असते कोळशाचा, तो पण वापरायला लागते. करण्यासाठी कोणता ट्रेनिंग घ्यावी लागते? ट्रेनिंग नाही, ते सगळं आपल्यावर आहे. ते ट्रेनिंग नसते याच्यामध्ये. आपण आमच्या पहिल्यापासून करत होते वडील आणि आम्ही पण तेच करायला लागलो. अनुभवाने शिकला. अनुभव, हा बस अनुभव पाहिजे बस. ओके. तुम्ही दरवर्षी कोणत्या महिन्यापासून विटा बनवता? चालू करता. हा आमचा डिसेंबर पासून मे महिन्यापर्यंत असते. डिसेंबरला चालू होते, मे महिन्यात बंद होते. मे महिन्याची 15-20 तारीख लास्ट बस. या विटा कोणत्या बांधकामाला वापरतात? या विटा ब्लॉकचे विटा आहे. हे बिल्डिंगमध्ये जाते. आपल्या लोकलमध्ये कमी चालते. लोकल खेड्यापाड्यामध्ये कमी चालते. बिल्डिंग जास्ती करून बिल्डिंगमध्येच जाते. तुम्ही किती कामाला आहे? आम्ही माणसं इकडे 25-30 माणसं आहे सगळी मिळून. 25-30 माणसं कामाला आहे. पुढे कामाला जाणारी लोकांची मुलं कशी शिकतात? ते जे सगळ्याची मुलं गावाला आहे शाळेत. इकडे कोणी नाही शिकायला. जे आहे तेवढी सगळी गावालाच आहे, इकडे कोण नाही. ओके. हा आमच्या शाळेत पण आलेली आहे दुसऱ्या विटभट्टीची मुलं. त्यामुळे मुलं तुम्हाला विचारत आहेत की याची म्हणजे आई वडील घरीच असते सगळ्यांचे. हा हा म्हणजे ते सांभाळते. असा तेच सांभाळतात. 2-2 माणसं कामाला येते. एकदम लहान मुलं असते ती आणते. बाकी शिकायसारखी पोरं सगळी गावाला. ओके. आई वडील असते गावाला हा हा तिथंच. वीटभट्टीसाठी कोणती जागा आवश्यक आहे? चल. वीटभट्टी बनवण्यासाठी कोणती जागा आवश्यकता आहे? जागा ही पण मस्त आहे. जशी आवश्यकता सुकी जागा पाहिजे, लेवल पाहिजे, पाणी पाहिजे. हा हा बस. दुसरा मेन पाणी आवश्यक. पाणीची आवश्यकता जास्त. जिथे पाणी जवळ असेल तिथे पाणी तुम्ही जवळ विटभट्टी आणि पाणी फुल पाहिजे. पाणी फुल पाहिजे. पाणी कमी नाही चालणार. आज आम्ही तुमच्या विटभट्टीवर आलो आणि विटभट्टीची संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे सहकार्य करून ही माहिती समजून सांगितली. त्याबद्दल आमच्या जिल्हा परिषद शाळा वारलीपाडातर्फे तुमचे आम्ही आभार मानतो. थँक्यू.
कागद इथे टाकायचं नाहीये, खिशात ठेवायचं आपल्या. कसं वाटलं वीटभट्टीवर येऊन? माहिती मिळाली तुम्हाला?